नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण महिना नुकताच सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यातील आपला दुसरा ट्रेक उद्या आपण जात आहोत नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मांगीतुंगी या जोड किल्ल्यावर. आज तारीख आहे 2 ऑगस्ट आणि उद्या आपण हा ट्रेक करणार आहोत. त्यासाठी यावेळेस मी सोलो ट्रेक न करता मित्रांबरोबर न जाता एक अहिल्यानगरमधील एक ट्रेक ग्रुप आहे त्यांच्यासोबत जात आहे. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. बरोबर आम्ही 11 वाजता बसने निघणार आहोत आणि साधारणतः उद्या 5-5:30 वाजता आम्ही मांगीतुंगी किल्ल्याच्या पायथ्यावर जाणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत 2 जोड किल्ले, 2 जोड शिखरं. त्याचप्रमाणे अख्ख्या जगामधील एकाच दगडामध्ये कोरलेलं जैन धर्मांचं ऋषभदेवाची मूर्ती, जी मूर्ती एका दगडात कोरलेली आहे ती मूर्ती उद्या आपण पाहणार आहोत. तर चला तर भेटूया आपण उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत आपण मांगीतुंगी किल्ल्याच्या पायथ्याला जाणार आहोत. गुड लक. रात्री 10 वाजता निघाल्यानंतर आम्ही या ठिकाणी पहाटे 5 वाजता पोचलो. या ठिकाणी भरपूर रूम्स अवेलेबल आहेत. कोणतीही रूम तुम्ही घेऊ शकता. अगदी नाममात्र 100 रुपये एका रूमचं भाडं ते घेतात. आणि या ठिकाणी आम्ही आता फ्रेश होऊन आम्ही आता निघालेलो आहोत वरती मांगीतुंगी किल्ल्याकडे. या ठिकाणी नाश्त्याची सुविधा आहे, त्याचप्रमाणे जेवणाची देखील सुविधा आहे. आणि अशा प्रकारे आम्ही सकाळी नाश्ता करून मांगीतुंगी किल्ल्याकडे निघालो. किल्ल्याच्या गेटजवळ गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी कोणतंही साहित्य वर नेऊ दिलं नाही. त्यामध्ये शूज आमचे काढून ठेवायचे, माकडांपासून बचाव व्हावा यासाठी आम्ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी खाली काढून ठेवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे कोणती यूज अँड थ्रोची बॉटलवरती घेऊन जायचे नाही. आणि आम्ही आमचा प्रवास सुरू केला. त्या ठिकाणी काही तिकीट वगैरे होतं ते आमच्या सरांनी घेतलं. त्यामुळं आमच्या ग्रुपचे सर्व राहीन सर यांनी आयोजित केलेला ट्रेक अतिशय उत्तम होणार हे आम्हाला आता समजले होते. आमच्या ग्रुपचे सदस्य घोडके अरुण, रक्ताटे सर, त्याचप्रमाणे तोडमल सोपान, पालवे सर म्हणजे डॉक्टर पालवे, देवीदास, अकोलकर, अनिलराव, भिट्टे, राजेंद्र पवार, सोहम देशपांडे, श्रीपाद आणि मी स्वतः इतके जण आम्ही वरती निघालो. सोबतीला आमच्या सोबत सुरेशराव होते, वामन रमेश होते, ॲडव्होकेट मोरे होते. आपण जर उजवीकडे गेलो तर मांगीतुंगी शिखराकडे जाऊ आणि जर आपण इकडे गेलो तर 108 फूट भगवान ऋषभदेव यांची मूर्ती आहे. तर आमचे सर्व सहकारी आलेले आहेत. काही सहकारी खालून येत आहेत आणि निम्मा ट्रेक आम्ही आता पूर्ण केलेला आहे. तर भेटूया पुन्हा एकदा वरती. आणि आम्ही निम्मा ट्रेक करून आता वरती आलो आहोत. काही आमचे सहकारी या बाजूने येत आहेत. माझ्या पाठीमागे इकडं हा मांगी किल्ला आहे आणि या बाजूला इकडं वरती तुंगी किल्ला आहे. तर याप्रमाणे आम्ही आता निम्मा किल्ला सर केलेला आहे. अतिशय मनमोहक विलोभनीय असं दृश्य दिसत आहे. श्रावण महिना सुरू आहे. श्रावण सरी नुकत्याच येऊन गेलेले आहेत. त्यामुळं अतिशय आनंदाने डोलाने झुलणारा वारा या ठिकाणी आहे. हे आमचे मित्र सोपानदेव तोडमल, त्याचप्रमाणे नव्यानेच आम्हाला जॉईन झालेले ॲडव्होकेट मोरे सर आणि इथं आमचे रिटायर्ड झालेत पण असं नवचैतन्य त्यांच्यामध्ये आलं आहे तर किती किल्ले पाहू आणि किती नाही असं जाणवतं. अतिशय इन्स्पायरेबल आहे त्यांच्यासाठी. हा दादावरती काहीतरी घेऊन चाललेला आहे, काकडी घेऊन चाललेला आहे. ठीक आहे. जवळजवळ 2500 पायऱ्या चढून आम्ही आता वरती आलो आहोत आणि आता अतिशय कठीण असा प्रवास सुरू झालेला आहे. डावीकडे ही कातळ दगडातली उंच भिंत आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा जी भिंत होती खाली दिसते तशी, ते समोर दिसते पहा तुम्हाला, ती आता तशी भिंत नाही आहे. एका बाजूने हा कातळ दगड आहे आणि दुसऱ्या बाजूने भिंत आहे आणि मधून अशा पायऱ्या आहेत.
2,500 पायऱ्या चढून आल्यानंतर ही पहिली कमान लागलेली आहे. कमानीवर काही मित्र आलेले आहेत पहा. आणि आता या कमानीतनं डावीकडं आपल्याला जो किल्ला पाहायला जायचा आहे तो आहे मांगी किल्ला. आणि याला फेरी मारून आपण यायचं आहे. आणि जर आपण उजवीकडे गेलो तर इकडं आहे तुंगी किल्ला. या बाजूला मांगी आणि या बाजूला तुंगी. आणि आमचे मित्र बसले ते 3 चुंगी. माझ्या पाठीमागं दिसतोय हा तुंगी सुळका आहे. आणि या बाजूनी जो आहे तो मांगी सुळका आहे. आणि आम्ही साधारणतः या बाजूनी किल्ल्यावर आलो आहे पहा. या बाजूने आम्ही आलो, खालच्या बाजूनी. अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. आता आम्ही या सपाट पायऱ्या आहेत, सपाट पायऱ्यावरनं आलो आहोत. आणि आता आम्हाला जायचं आहे ते या बाजूला, ह्या तुंगी सुळक्यावर. या ठिकाणी थोडी चढाई सरळ आहे पहा, सरळ चढाई आहे. जसं आपण म्हणतो ग्रेट वॉल ऑफ चायना तसंही आपल्यासाठी आहे पहा. तशी सेम दिसणारी भिंत आहे. या बाजूनी दोन्ही बाजूनी इकडं पाठीमागं दरी आहे, त्याचप्रमाणे या बाजूला देखील दरी आहे पहा इकडे. आणि या मधून हा रस्ता आहे, जात आहे. या इथपर्यंत जो आम्ही आलो तो सपाट भाग होता, परंतु आता वर जायचं आहे तो अतिशय कठीण आहे पहा. सरळ जवळजवळ 80 अंशामध्ये हे जाणारी भिंत आहे. आणि इथून वरती जायचं आहे. आणि समोर तो सुळका दिसतो, त्या सुळक्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा यायचं आहे. तर आपण भेटू वरती पुन्हा. आणि फायनली आम्ही या शिखराजवळ आता आलो आहोत. हे माझ्या मागे दिसतं हे मांगीचं शिखर. आणि आम्ही येताना या बाजूने आलो पहा सर्व. ही तुम्हाला लांब भिंत दिसते, जवळजवळ 3-3.5 किलोमीटर लांब ही भिंत आहे. दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत. अगदी एक 10 फुटाचा रस्ता आहे. आणि इथून हा रस्त्याने आम्ही आलो. तत्पूर्वी तिकडं तुंगी किल्ला आहे, त्या ठिकाणी ऋषभदेवाची मूर्ती. अतिशय मनमोहक असं दृश्य या ठिकाणी आम्हाला आता पाहायला मिळालेलं आहे पहा. पहा तुम्ही सर्व. मन प्रसन्न झालं. खूप दिवसाचं इच्छा होती मांगी तुंगी किल्ला पाहायला यायची. तर पहा इकडे काही तळे आहेत पहा. तिकडं तळं आहे. आणि बरोबर ग्रेट वॉल ऑफ चायना यासारखी भिंत दिसते पहा तुम्हाला. कातळ दगडाची भिंत आहे. अगदी 10 फुटाचा रस्ता आहे मध्ये. हा मागच्या बाजूला मांगी आणि हा तुंगी. आणि अशा प्रकारे आम्ही तुंग किल्ल्याच्या शिखरापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि या प्रदक्षिणा मार्ग आहे. सर्वजण थकल्यामुळे या ठिकाणी थोडासा अल्पोपहार खाण्यासाठी बसलेले आहेत. हे आमच्या संपूर्ण टीममधील सदस्य. हातात काट्या आहेत, कारण की कधी माकडांचा हल्ला होईल हे माहीत नाही. जवळजवळ सगळं खाऊन झालेलं आहे आता. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहे. पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर आम्हाला पुन्हा तो समोर जी भिंत दिसते या भिंतीवरून जाऊन त्या मांगी किल्ल्यावर जायचं आहे. मांगी किल्ल्याच्या बाजूने पाठीमागे प्रदक्षिणा मार्गावर दिगंबर जैन यांच्या प्रतिमा आहेत पहा. अशा अनेक दगडातील मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत. काही मूर्तींना असं तारेचं कंपाऊंड केलेलं आहे, तर काही मूर्ती उघड्यावरच आहेत. अतिशय सुंदर अशा लेण्यामध्ये ह्या दगडी मूर्ती कोरलेल्या आहेत. चंद्रा प्रभू दिगंबर जैन मंदिर तुंगीगिरी यांचे मंदिर या सुळक्याच्या खालच्या बाजूला आहे. आणि हा दिसतो तुम्हाला तो उंच सुळका आहे पहा. आणि या पाठीमागच्या बाजूला ही हिरवीगार पर्वतराई. अतिशय सुंदर असे वातावरण या ठिकाणी दिसतंय. ह्या काही मूर्त्या इथे देखील आहेत पहा. ह्या दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या आहेत. आणि याला काळा रंग दिल्यामुळं ह्या मूर्त्या अतिशय विलोभनीय अशा उठून दिसतात. आणि इथे एक नेहमीप्रमाणे एक पाण्याचं टाकं दिसलं आहे पहा. जसं आपण नेहमी म्हणत असतो की गडावरील लोकांना पिण्यासाठी पाणी लागायचं, असं हे पाण्याचं टाकं या ठिकाणी दिसलेलं आहे. आणि सध्या यामध्ये पाणी भरपूर आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे, पावसाळा सुरू आहे, त्यामुळं पाणी आहे.
जसं आपण मांजरसुंबा गडावर ओव्हरफ्लो झालेलं पाणी पाहिलं होतं, त्याचप्रमाणे इथे देखील पाणी हे असं ओव्हरफ्लो झाल्यानंतर खाली जात आहे. पहा, खूप सुंदर. हा उंच सुळका आणि हा सुळक्याच्या भोवती असणारा प्रदक्षिणा मार्ग जर आपण खाली सहज डोकावून पाहिलं तर हजारो फूट खोल आपल्याला दरी दिसती या मागच्या बाजूला आणि या पुढच्या बाजूला. पुन्हा काही कोरीव गुहेमध्ये कोरलेल्या लेण्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पहा, या ठिकाणी पहा, या मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत. श्री 108 1008 दिगंबर जैन पंचबालावती भगवान गुफा मंदिर, श्री तुंगीगिरी दिगंबर जैन गुफा, श्री 1008 पंचबालयती भगवान यांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. पहा, आणि पुन्हा वळसा घालून आल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी आलो आहोत. आता आपल्याला त्या समोरच्या किल्ल्यावर, तुंगी किल्ल्यावर जायचं आहे. इथे एक छोटीशी गुहा आहे आणि या गुहेत देखील काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा मांगी सुळका आपण पाहिलेला आहे. पहा, अतिशय उंच आहे. आता आपण जाणार आहोत संपूर्ण अशा खंडात एकाच दगडात कोरलेली 108 प्रकारची मूर्ती समोर दिसते. आणि पुन्हा आपल्याला त्या शिखराला पुन्हा असा वळसा घालायचा आहे. धन्यवाद. आणि ही 108 फूट भगवान ऋषभदेव यांची मूर्ती आहे. हा अख्खा एकच दगड आहे. हा एक दगड आहे. पहा, उंच शिळा ही कट करून ही शिळा वेगळी केली आणि नंतर त्या शिळेतून हे भगवान ऋषभदेव यांचं एक मोठं शिल्प बनवलेलं आहे. संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये हे चमत्कारी मूर्ती बनवलेली आहे. कारण की ती यापेक्षा अनेक उंच मूर्त्या आहेत, परंतु एकाच खडकात, एकाच दगडात बनवलेली ही मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळते. ही मूर्ती आहे ऋषभदेव जैन धर्मांचे गुरु यांची. मांगी तुंगी किल्ला सर करताना असे अनेक माकडे आम्हाला त्या ठिकाणी भेटले. तशी त्याची कल्पना आम्हाला यापूर्वी श्री राहीन सरांनी दिली होती. त्यानुसार आम्ही सर्व साहित्य यादीप्रमाणे घेतले होते की माकडांपासून बचाव करण्यासाठी खाद्यपदार्थ जपून ठेवायचे, हातात काठी घ्यायची. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. खरं तर हा आमचा ट्रेक अतिशय सुंदर झाला. राहीन सरामुळे आम्हाला अनेक नवीन नवीन मित्र या ट्रेकमध्ये भेटले. त्यामुळे आम्ही राहीन सरांचे खूप खूप आभारी आहोत आणि आम्ही लवकरच दुसरा ट्रेकही सोबत करणार आहोत. धन्यवाद. संपूर्ण किल्ला चढल्यानंतर, चढण्यापूर्वी आणि चढाई सुरू असताना अनेक आम्ही फोटोग्राफ्स काढले. किल्ला चढताना अतिशय विलोभनीय असं दृश्य आम्हाला सभोवताली दिसत होतं. चहूबाजूला उंच उंच शिखरे, खोल दऱ्या, त्याचप्रमाणे हिरवाईने नटलेले डोंगर. या आनंदात आम्ही सर्व मित्र चढत होतो. आमच्यामध्ये एक 71 वर्षाचे इंजिनियर देखील होते. त्यांनी देखील अतिशय आनंदाने किल्ला चढला. विशेष म्हणजे अकोलकर सर जाताना येताना आमच्या मागे होते, परंतु त्यांच्यामधली जिद्द खरोखर वाखाणण्याजोगी होती. असे सर्व मित्र आम्हाला या ट्रेकिंगमध्ये भेटले. लवकरच आमच्या ग्रुपने सरांना विनंती केली की आपण एक सुंदर असा ट्रेक, म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर किल्ला हा पाहावयास जायचा आहे. सरांनी आमची विनंती मान्य केली आणि त्यामुळं पुन्हा एकदा आमच्या सर्व सदस्यांचे, राहीन सरांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण पुन्हा लवकरच भेटू एका दुसऱ्या भन्नाट व्हिडिओमध्ये. साल्हेरगड. धन्यवाद. जय शिवराय.